फासलों के आगे है हौसला बुलंद। हा माझ्या शाळेचा बोर्ड आणि ही माझ्या शाळेची वेस जनकल्याण निवासी विद्यालय हारंगुळ, जिथे आम्ही अगोदर फिरून आलो. जाते वेळेस हा व्हिडिओ केलाय मी. हे माझे मित्र जात आहेत मला इथे सोडून. खिडक्या उघडा. जेव्हा अभिजित, इंद्रजित, वीरनाथ आणि श्रीराम मला इथे सोडून गेले तेव्हा मला राहवलं नाही. म्हणून मी ठरवलं की आता पूर्ण व्हिडिओ बनवूनच घ्यायचा. आणि मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ चालू केला शाळेच्या वेशीपासून. हे पहा, हे जे झाडे दिसतात ना, हे आम्ही 28 वर्षापूर्वी लावलेली झाडे आहेत. काही नंतरही लावलेली असतील, परंतु ही आमची आठवण सतत आमच्या डोळ्यासमोर आणून देत होती. हिरवी गर्द ही झाडी 2 रस्त्यांच्या आजूबाजूने, कितीतरी सुंदर माहोल बनलेला आहे. खूप आठवणी दडलेल्या आहेत या शाळेबद्दल. आणि या शाळेच्या इतिहासातील खरं सांगायचं म्हणजे हे आमचं सोनेरी पान. मित्रांनो, आज जवळजवळ 28 वर्षांनी आम्ही आमच्या शाळेला भेट दिली. खूप जणांचा येण्याचा प्लॅन होता, परंतु येऊ शकले नाहीत. ही आमची खूप आठवणीतली शाळा आहे, जिथं आमचं बालपण गेलं. आम्ही 1993च्या भूकंपानंतर या शाळेमध्ये आलो होतो. हे पाहताय ना मैदान वगैरे, हे सारं मैदान. इथं खूप म्हणजे ही जी पाठीमागची झाडी वगैरे आहे, हे आम्ही आमच्या काळामध्ये लावलेले हे सर्व झाडं आहेत. आज कित्येक वर्षाची साक्ष देत आहेत. हे मैदान मी म्हणत होतो ना बाजूचं, या मैदानामध्ये सुरुवातीला आल्याबरोबर गहू पेरला होता. आणि जवळजवळ 22 ते 23 पोते गहू निघाला होता. आम्ही जास्त काळ राहिलो नाही या शाळेमध्ये, कारण शेवटचे 5-6 महिनेच आम्हाला राहण्यासाठी भेटले होते. परंतु या शाळेचा जो बेस आहे, तो बेस जर पाहिला तर तो जवळजवळ 1993च्या भूकंपानंतर आम्ही त्या जी आमची शाळा होती, पत्र्याचं शेड होतं, त्यामध्ये आम्ही सर्व मुलं मुली एकत्र राहायचो. तिथंच आम्ही खूप वर्ष काढली. आणि शेवटी खूप अडचण होत आहे म्हणून मग सर्वांच्या मदतीने शाळेचं नियोजन लागलं आणि हारंगुळ येथे हे आमचं विद्याधामाचं मंदिर जनकल्याण निवासी विद्यालय स्थापन झालं. ही आमची शाळा. इथं आमचे वर्ग भरायचे. आणि इकडल्या साईडला जे पण तुम्हाला आता दिसणार आहे किंवा दिसले आहे, ते सर्व हॉस्टेल, जेवणासाठीचं सभागृह, मुलींचे हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल, ह्या सर्व सुविधा तिकडं आहेत. खूप आनंद वाटला. शाळेच्या गेटमधून प्रवेश केले की हे सुरुवातीला हेडगेवार, भारत माता यांचे चित्र आणि हे हजेरीपट रोजच्या रोज लिहिलेली असते. त्यानंतर प्रत्येक बोर्डवर काही ना काही माहिती लिहिलेली आहे. हे भूमिपूजन झालेले आहे, त्याची डेट, हे प्रार्थना, हे प्रभो आनंददाता. हे खूप सुंदर पद्धतीनं माझ्या शाळेच्या प्रत्येक भिंती बोलतात. हे आम्ही आलो होतो, मुलांना सुट्टी होती, शाळेमध्ये पूर्ण फिरून पाहिलं. हा शाळेचा प्रार्थना जिथे होते ते हे मैदान, छोटंसं मैदान आहे, परंतु पूर्ण मुलं त्यामध्ये एका रांगेमध्ये उभारून प्रार्थना म्हणतात. आम्हीही असंच केलेलं आहे. त्यानंतर काही बोर्डवर खूप सुंदर ही जी माहिती आहे, निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी या 2 बाजू एका वृक्षाच्या माध्यमातून किती सुंदर दर्शवलेले आहेत. इथं लातूर जिल्ह्यातील तालुके, त्यानंतर पुस्तके वाचण्यामुळे काय फायदे होतात वगैरे. म्हणजे इथं शिक्षकांनीच प्रत्येक गोष्ट शिकवावी असं काही नाही, तर भिंतीसुद्धा शिकवून जातात. अशोक चक्रामधील प्रत्येक त्या ज्या आर्या आहेत त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. खूप ऊन होतं तेव्हा आम्ही इथं पाहिलं. हे पहा, दर्शनी भागामध्येच प्रवेश केल्याबरोबर भारत मातेचा हा सुंदर पुतळा आहे, तिथं आम्ही फोटो काढलेत.
हे विद्याधाम नावाचं हे शाळेचं प्रवेशद्वार, ज्यामधून आम्ही असा प्रवास केला. आणि तिथे हे पहा मजाक करतायत श्रीराम आणि यादगिरी. त्यांच्या मागं भारत मातेचा हा सुंदर पुतळा, जिला आपण आपली माता भारत माता मानतो. आणि आम्ही पुन्हा पाहत फिरत होतो. हे अभिजित कुलकर्णी. फोटो घ्यायचा विचार केला, फोटो घेतला. आणि प्रत्येक वर्गाकडे मी नजर मारत होतो तेव्हा खूप आनंद वाटत होता. नंतर आम्ही बाहेर आलो. हे बाहेरलं प्रसंग पहा, म्हणजे इथं शाळा आहे हे अजिबात जाणवत नाही, एवढी झाडी गर्द झाडी आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. आम्ही होतो त्यावेळेस हे मंदिर नव्हतं, परंतु नंतर मंदिर बांधले. आणि ही पहा गंगाजळी. आम्ही शाळेत होतो ना, तर आमच्या पालकांकडून आम्ही घेतलेले जे पैसे असायचे तर त्या गंगाजळीमध्ये आम्ही द्यायचं आणि आम्हाला पुस्तकं वह्या जे काही लागेल ते आम्ही तिथून घ्यायचं. आणि हे पहा आमचं हॉस्टेल, त्याचं नाव आहे संत गाडगे बाबा. आम्ही आल्याबरोबर या हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहोत. हे पहा जे आम्ही गेल्यानंतर आमच्या स्वागतासाठी तयार होते. आप्पा सर म्हणून आहेत, आणखी दुसरे 2 सर आहेत. मला नाव सध्या लक्षात नाही आहे, परंतु आम्ही त्यांच्यासोबत फोटो सेशन केलेलं आहे हॉस्टेलसमोर. खूप आमचं स्वागत त्यांनी छान केलं. आजही तेच भाषा, तेच सर्व, म्हणजे खूप छान वाटलं. हॉस्टेलच्या गेटमध्ये सुद्धा बोर्डवर त्या रोजच्या रोज दिवसाचं महत्त्व लिहिलेलं दिसतं. हे पहा इथं आम्ही राहिलेले आहोत. हे आमचं हॉस्टेल. इथे आम्हाला मुलं दिसली, कारण ते आता सुट्ट्या घेऊन जाणार होते, परीक्षेची तयारी वगैरे करत बसलेले. आता आम्ही हॉस्टेलमध्ये जातोय. जिथं आम्ही राहत होतो त्या रूमचं दर्शन तुम्हाला आम्ही नक्की देणार आहोत. हे पहा, हे असंच म्हणजे गरीब घरची होत करू मुलं इथं शिकतात. हे प्रत्येक आमचं जे निवासस्थान होतं, राहण्याच्या ज्या रूम होत्या, त्या प्रत्येक रूमला नाव दिलं. ही पहा आमची रूम. पूर्वी आम्हाला अशा प्रकारचे बेड वगैरे काही नव्हतं. आम्ही खालीच या फरशीवरच आमच्या पेट्या असायच्या. हे पहा पेटी, अशा पेट्या असायच्या. आणि त्या पेटीमध्ये आमचं सर्व साहित्य एका भिंतीच्या कडेला. हे पहा आम्ही चपलं जे होते ना, तेव्हा असे स्टँड नव्हते, तर आम्ही खाली जमिनीवर ते सर्व एका रांगेत, पादत्राणे रांगेत ठेवावी ही सूचना होती. तर अशा प्रकारे आम्ही ठेवायचो. आणि आम्हाला पेट्या असल्यामुळं आम्ही पेट्या एका कडेला भिंतीच्या लावायचं, तिथंच झोपायचं, तिथंच सगळं अंतरण काढायचं. आम्हाला शिक्षणही त्याच रूममध्ये मिळालं. हे पहा मुलं. आम्हाला यांना पाहिल्यानंतर आमच्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. हे पहा भोजन कक्ष होता. इथं आम्ही अगोदर जेवायचो. होता त्यानंतर वरी एक मोठा मजला केलेला आहे त्यांनी. आजही तिथं मुलं खाली जेवतात एकत्र बसून. मी दाखवणार आहे तुम्हाला. हे पहा शालिवाहन नावाचं मुलींचं हॉस्टेल. पूर्वी एकच मजली होतं. इकडं मुली राहायच्या आणि मुलींसोबत काही फॅमिली प्राध्यापक वगैरे त्यांच्या रूम्स वगैरे होत्या सुरक्षेसाठी. हे पहा एवढा गर्द वातावरण झाडींमध्ये आहे की बस असं मन भरून जायचं. हे नंतर झालेलं जिजाऊ नावाचं एक मुलींचं हॉस्टेल. आणि हे पूर्वी नव्हतं, परंतु नंतर झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक आहे भगिनी निवेदिता नावाचं. म्हणजे नावसुद्धा हॉस्टेलला असे दिलेले आहेत की त्या प्रत्येक नावामध्ये एक आदर्श दडलेला आहे, एक मोटिवेशन, प्रेरणा देणाऱ्या गोष्टी. हे आमचं सर्वात आवडीचं ठिकाण अन्नपूर्णा. म्हणजे इथं आम्हा मुलांना जेवणासाठी जे जे सर्व लागणारं साहित्य होतं ते साहित्य इथं. हे पहा कित्येक लेडीज वगैरे इथं आहेत. हे पहा कसे प्रत्येक वर्गानुसार असे हे टोपले भरले जातात, चपात्या वगैरे प्रत्येक वर्गानुसार. आणि त्या प्रत्येक वर्गानुसार मुलं तिकडं जेवणासाठी त्या सभागृहामध्ये बसतात आणि प्रत्येकाची जेवणाची रोजची पाळी असते. त्या पद्धतीनं त्या वर्गातील 7-8 मुलं आपापल्या वर्गाचं जे जे लागणारं साहित्य आहे ते खायला तिथं सभागृहात घेऊन जातात. हे पहा अशा प्रकारे आम्हाला प्लेट्स वगैरे दिलेल्या होत्या. आणि बायोगॅसची सुद्धा सुविधा केलेली आहे. तुम्ही पाहिला असाल आता. दुसरे नवीन सर वगैरे आले होते. सध्या माझे नाव लक्षात राहिलेले नाहीत, परंतु हे चेहरे आम्हाला खूप काही देऊन जातात. खूप म्हणजे असं मनाला भरून वाटल्या गोष्टी या सर्वांना भेटल्यानंतर खूप आनंद झाला. नंतर
जेवणाची सुट्टी झाली होती मुलांची, तेव्हा म्हणलं चला आता मुलांकडे पाहू, आपल्यासारखीच परिस्थिती आहे का हे पहा. प्रत्येक वर्गवाईज मुलं असं खाली बसतात आणि जेवण होण्या अगोदर असे मंत्र म्हणतात. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवी. अशा प्रकारे भोजन मंत्र मुलं म्हणतात. आणि यात सगळ्यात महत्त्वाची विशेष गोष्ट अशी आहे की हे मुलं पूर्ण जेवण होईपर्यंत एकमेकांना एक शब्दही बोलत नाही. त्या मुलांच्या जेवणाबरोबर आमचीही जेवणाची व्यवस्था केली होती आणि जेवण एकदम शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट. तोच अनुभव, तीच चव आम्हाला 28 वर्षानंतर पाहायला मिळाली. आमचे मानकुसकर मामा, पवार सर, भोजने मामा, आम्हीही असा भोजन मंत्र 28 वर्षानंतर म्हणला. पहा. अशा प्रकारे भोजनाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आता परत निघण्याच्या मार्गावर होतो. खूप गहीवरून आलं होतं. सर्वजण आले असते तर खूप छान झालं असतं, परंतु नक्कीच आम्ही मिळण्याचा प्रयत्न करतोय. खूप वर्षानंतर आज असल्या उन्हात सुद्धा एक चमक आहे. ही चमक, ही देण या शाळेची आहे. त्यामुळे मला खूप नमूद करावं वाटतं, या शाळेबद्दल खूप बोलावं वाटतं. माझे मित्र श्रीराम संपत्ते, इंद्रजित यादगिरे, वीरनाथ डोंगरे, अभिजित कुलकर्णी, आम्ही सर्वांनी मिळून आज शाळेला भेट दिली. खूप छान वाटलं. काय बोलावं मला समजत नाही. तुम्ही ओळखत असाल माझ्या भावना. खूप म्हणजे सर्वजण यायचं ठरवलं होतं, परंतु आज 28 वर्षानंतर विचार करा, कोण कुठं आहे. आहोत सर्वजण संपर्कामध्ये, परंतु वेळेचा अभाव, प्रत्येकाच्यावर पडलेल्या जिम्मेदाऱ्या, त्यामुळे थोडी शक्यता कमी झाली सर्वजण भेटण्याची. परंतु आम्ही आज वचन दिलं इथं की एक दिवस आम्ही नक्कीच सर्वजणच शाळेमध्ये येऊन, माझ्या शाळेत येऊन, आमच्या शाळेत येऊन, शाळेच्या या भूमीमध्ये जो आनंद आम्हाला व्यक्त करायला मिळणार आहे त्या दिवसाची वाट नक्कीच पाहावं लागणार आहे. परंतु आम्ही भेटणार आहोत. बघू तो दिवस केव्हा उजळतो. परंतु आज माझा आनंद एवढा ओसंडून वाहतोय. माझ्या लहानपणाची ही शाळा, जिथं मी घडलो, आणि आज 28 वर्षानंतर या भूमीत जेव्हा मी प्रवेश करतो, या शाळेच्या प्रांगणात जेव्हा प्रवेश करतो, माझं हृदय गदगद होत आहे. खूप भरभरून दिले शाळेनं, खूप मार खाल्ला, खूप संस्कार शिकले, खूप काही गोष्टी शिकल्या, म्हणून आज तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत होत आहे. खूप धन्यवाद. ही माझी शाळा. सल्यूट. भेटू पुढल्या भेटीला नवीन व्हिडिओसोबत, सुंदर व्हिडिओ बनवून. तोपर्यंत धन्यवाद. बाय.